आता हा जीव जो काही आहे, हा जीव त्रिविध तापांनी अत्यंत पोळलेला असतो आणि तो पोळलेला असल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी त्याला आपलं अज्ञान, आपली अविद्या ही जी काही आहे ही सगळी नाहीशी व्हावी आणि ती नाहीशी होऊन आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं अशा प्रकारची, म्हणजे या सुखदुःखाच्या द्वंद्वातून आपण सुटावं अशी इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि मग तो त्या सद्गुरूंना शरण जातो. पण नेमका हा साधू असतो तरी कसा? साधुबोध झाला म्हणजे साधू सुद्धा नेमका असतो कसा याचं सुद्धा आम्हाला काय झालं पाहिजे, तर निदान आम्हाला कळलं थोडंसं तरी पाहिजे की तो साधू असतो कसा. त्याचं वर्णन करताना नाथ महाराज एका ठिकाणी म्हणत आहेत की निरपेक्षता आणि मनन, माझे मनन. पहिलं लक्षण काय सांगितलं? निरपेक्षता. हे त्याचं काय सांगितलं? तर हे पहिलं लक्षण सांगितलं. आणि दुसरं लक्षण सांगताना ते म्हणतात आणि माझे मनन, म्हणजे सातत्याने माझ्याविषयी म्हणजे तत्वाविषयीचं, सद्गुरूंविषयीचं मनन जे काही आहे ते मनन सातत्याने तो करत असतो. शांती आणि समदर्शन. तिसरं लक्षण काय असतं? तर अखंड शांती त्याच्या अंतःकरणात वास करत असते आणि सर्व दूर ब्रह्ममय दृष्टी, राममय दृष्टी जी काही आहे ती त्याला प्राप्त झालेली असते. आणि त्यामुळे मग तिसरं लक्षण शांती आणि चौथं लक्षण जे काही आहे ते समदर्शन, म्हणजे सगळ्यांमधलं या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती असं माऊली आपल्याला सांगतात. आणि या तत्वज्ञ ज्ञानी त्या ठिकाणी जो संत आहे त्याचं त्या ठिकाणी सर्व दूर तेच एक तत्व सामावलेलं आहे अशा पद्धतीची धारणा, अशा पद्धतीचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये ठाम बसलेला असतो. आणि म्हणून कोणतीही व्यक्ती भेटू दे, तिच्या गुण, स्वभाव, रूप, रंग याकडे दुर्लक्ष करून पूर्णपणे केवळ त्याचं लक्ष कशाकडे असतं? तर त्या चैतन्याकडे असतं, त्या आत्मतत्वाकडे असतं. आणि म्हणून सगळ्यांमध्ये तेच तत्व सामावलेलं आहे अशा पद्धतीने त्याची समदृष्टी जी काही आहे, म्हणजे याही अर्थाने समदृष्टी आहे आणि दुसरी सुखदुःख या दोन्हींमध्ये सुद्धा तो समत्वाने पाहतो. ते कारण सुखही येणारं आहे आणि जाणारं आहे, दुःखसुद्धा येणारं आहे आणि जाणारं आहे, म्हणजे तात्कालिक ते आहे. आणि त्या ज्याच्या सत्तेवर मात्र ते येत आहे आणि जात आहे ती सत्ता मात्र कायमस्वरूपी आहे हे भान त्याला अखंड त्या ठिकाणी असतं. आणि त्यामुळे समदर्शन म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातून द्वंद्वामध्ये देखील तो सम राहतो, त्याचं चित्त सम राहतं आणि बाहेरच्या लोकांमध्ये पाहताना सुद्धा त्या ठिकाणी समत्वाने तो सगळ्यांना त्या ठिकाणी पाहत असतो. तर अशा पद्धतीने. आणि पाचवे ते निर्वैर, त्याच्या अंतःकरणात कोणाविषयी सुद्धा वैर जे काही आहे ते वैर राहत नाही. अशा या 5 लक्षणांनी मुख्यतः असलेले 5 लक्षणं समर्थांनी त्या ठिकाणी साधू कोणाला म्हटलं किंवा संत कोणाला म्हटलं तर त्या समर्थांचं सांगणं आहे तर संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. अखंड आनंद जो काही आहे तो त्यांच्या अंतःकरणामध्ये जागृत असतो. अनुकूलता असो किंवा प्रतिकूलता असो त्या दोन्हीमध्ये त्याच्या आनंदाला यत्किंचित सुद्धा तडा जात नाही. आणि अशा पद्धतीने मग तो जो काही आहे तर तो कसा आहे? तो साधू आहे असं म्हणत आहेत. आणि नाथ महाराजांचाच एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये नाथ महाराज असं म्हणतात, साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याच्या दासी. कोणाला म्हणावं साधू? तर क्षमा आणि दया हे दोन्ही काय झालेले आहेत? त्याच्या दासी झालेले आहेत. जयापासी नित्य शांती संत जाणा आत्मस्थिती. अखंड आत्मस्थितीमध्ये काय असतात? ते रममाण झालेले असतात. त्यालाच त्या ठिकाणी भगवान शंकराचार्य एका ठिकाणी आत्मरती किंवा आत्मक्रीड अशा प्रकारचे शब्द वापरतात. सातत्याने आत्मस्थितीमध्ये म्हणजेच आत्मरती तो झालेला असतो. आणि म्हणून संत जाणा आत्मस्थिती ज्याचे गेले कामक्रोध, ज्याच्या अंतःकरणातनं हे सगळे विकार जे काही आहेत ते सगळे विकार नाहीसे झालेले आहेत, तोची साधू जगी सिद्ध. त्यालाच काय म्हणावं? तर साधू म्हणावं. आणि पुढे म्हणतात जग ब्रह्मरूप जाण. जग कसं आहे? संपूर्ण ब्रह्मरूप आहे. आणि हेचे साधूचे लक्षण, सगळं जग ब्रह्ममय पाहण्याची कला जी काही आहे ती त्याला काय आत्मसात झालेली असते. आणि त्यामुळे पुढे म्हणतात सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी.
त्यालाच काय म्हणावं, साधू असं म्हणावं. आणि पुढच्या शेवटच्या चरणामध्ये ते म्हणतात, एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित. त्यालाच संत म्हणावं जो स्वतःचं आत्महित जे काही आहे तो साधतो. आणि अशा पद्धतीने ही साधूंची लक्षणं सगळी सांगितलेली आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी असंही म्हटलं जातं की संत आम्हाला बाहेरून ओळखायला येत नाहीत, साधू आम्हाला बाहेरून ओळखायला येत नाहीत. आता आपल्या डॉक्टर काकांसारखे जे साधू आहेत त्यांचा काही वेगळा वेश नाही, वेगळं कुठल्याही प्रकारचं काय त्यांनी उपाधी धारण केलेली नाही. सर्वसामान्यांप्रमाणे ते राहताना दिसतात आणि सर्वसामान्यांप्रमाणे ते राहत असल्या त्यांचा वेश काही वेगळा आहे, काही टिळामाळा लावलेले आहेत, काही भगवी वस्त्र धारण केलेली आहेत वगैरे, असं काहीही नाही. आणि त्यामुळे असे साधू आम्हाला ओळखायला येत नाहीत. आमची साधूंची कल्पना जी काही असते ती काहीतरी वेगळा वेश परिधान केलेला आहे, वेगळं काहीतरी त्यांच्यामध्ये आहे. जेव्हा असं आम्हाला दिसतं, मला एक सहजच प्रसंग आठवतोय. आम्ही खामगावला होतो त्यावेळेस परमपूज्य डॉक्टर काका खामगावला आलेले होते. आणि खामगावला आम्ही गेलेलो असताना त्या ठिकाणी मोहनराव कुलकर्णी यांच्याकडे उतरलेलो होतो. आणि मोहनराव कुलकर्णींनी डॉक्टर काकांना असं सांगितलं की आज आपल्याला एका ठिकाणी चहा पाण्याला वगैरे बोलवलेलं आहे. डॉक्टर काकांचा नेहमीचा वेश जो होता तो नेहमीचा वेश त्या ठिकाणी त्या दिवशी तर त्यांनी पॅन्ट शर्ट घालून आम्ही त्या यांच्याकडे गेलो, ज्यांच्याकडे बोलवलेलो होतो त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते घर जे होतं, जे बाळबोध घराण्याचं घर ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं ते घर होतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आता जो यजमान होता तिथला तर तो सोळं वगैरे नेसून बसलेला होता, कारण त्याला काय करायचं होतं, काकांची पाद्यपूजा वगैरे करायची होती. आणि त्यांच्या घरामध्ये जी आजी होती म्हणजे त्यांची आई जी होती ती त्या ठिकाणी ती म्हणायला लागली, आम्ही जेव्हा आत जाऊन बसलो तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज यायचे होते ना, अजून महाराज आलेले दिसत नाही आहेत. मी म्हटलं ते बघा ते सोफ्यावर बसलेले आहेत ना, तेच महाराज आहेत. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की त्यांना वाटलं होतं की महाराज म्हणजे काय काहीतरी वेगळा वेश धारण केलेले, टिळामाळा लावलेले, असा बाळबोध घराणा असल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी त्या आजींचा अशा प्रकारचा समज होता. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने आम्हाला साधू बाह्य वेशावरून ओळखायला येत नाही. आणि मग म्हणून असं म्हटलं जातं की थोडी तरी संत लक्षणं आपल्या अंतःकरणात जेव्हा काय होतात तर आम्हाला थोडी का होईना आत्मसात होतात, तेव्हाच खऱ्या साधूला आम्हाला ओळखता येऊ शकतं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने काय म्हटलेलं आहे, साधुबोध झाला. तर साधू कोणाला म्हणावं, तर सातत्याने आपण पाहतो आहे की हे डॉक्टर काका काय, आमच्या तिथे बुलढाण्याला दत्ता काका म्हणून नावाचे एक संत होते ते काय, किंवा श्रद्धेय मंदाताई काय, या सगळ्यांचे वेश तुमच्या आमच्यासारखे सामान्यांप्रमाणे ते राहताना दिसतात, पण अंतःकरणामध्ये आत्मस्थिती जी काही आहे ती मात्र त्यांची अखंड काय तर जागी असते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आणि म्हणून आणखीन एका वेगळ्या शब्दामध्ये नाथ महाराज साधूंचं वर्णन करताना म्हणतात, जो शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचित निज भावे. म्हणजे आता ही लक्षणं सुद्धा कशी आहेत, तर साधूंची लक्षणं आहे. शिष्याला सातत्याने काय करतं त्या ठिकाणी ते काय करत असतात, तर प्रबोधन जे काही आहे शब्दज्ञानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम ते करत असतात. आणि या ठिकाणी संत सद्गुरू जे काही आहेत तेच अज्ञानी असलेल्या अशा या शिष्याला जेव्हा तो अज्ञानी जीव त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांचा काय तर अनुग्रह घेतो, तर त्यावेळेस त्या अज्ञानी माणसाला अज्ञानातून त्यांनी सुटावं, अविद्येतून त्यांनी सुटावं. आणि म्हणून त्याला काय करतात, एक तर मंत्रोपदेश तरी ते सुरुवातीला देतात, किंबहुना त्यासाठी त्याला ज्ञानसंपन्न करण्यासाठी त्याला तत्वमसी अशासारख्या महावाक्यांचा बोध तरी ते करतात. म्हणजे दोन पद्धतीने. आणि जेव्हा अशा पद्धतीने तो बोध केला जातो तेव्हा हळूहळू त्याच्या अंतःकरणातलं अज्ञान जे काही आहे किंवा अविद्या जी काही आहे, मी म्हणजे देह, देह म्हणजे मी, हे जे काही तुमचं आमचं अज्ञान आहे ते अज्ञान साधूंच्या संगतीत सातत्याने राहिल्याचा परिणाम म्हणून साधूंनी केलेला बोध जो काही आहे तो हळूहळू त्याच्यावरती विचार केल्याचा परिणाम म्हणून ते अज्ञान
काय व्हायला लागतं तर नाहीसं व्हायला लागतं. सातत्याने तुम्ही आम्ही स्वतःला काय समजत असतो, मी करताय आणि त्यामुळे मी भोगताय, किंवा हे जग सत्य आहे आणि मी काय, मी देह आहे. आणि अशा पद्धतीने हे जे काही प्रामुख्याने असलेल्या या 3 भ्रांती ज्या काही आहेत, या भ्रांती तुम्हा आम्हाला पडलेल्या असतात. आणि या भ्रांतीतून सुटण्यासाठी मग सद्गुरू जे काही असतात ते काय, तर आम्हाला उपदेश देतात. आणि सातत्याने त्यांची प्रवचनं ऐकल्याचा परिणाम म्हणून सतत आपण कोणाची प्रवचनं ऐकण्याचा काय करतो, तर साधनाच आहे. प्रवचन ऐकणं म्हणजे सुद्धा काय आहे, साधना आहे. आणि हल्ली तर ही साधना फार सोपी होऊन बसलेली आहे. यूट्यूबवर कितीतरी आम्हाला प्रवचनं, मोठ्या मोठ्या लोकांची प्रवचनं आम्हाला यूट्यूबवर ऐकायला मिळतात. आणि जेव्हा वारंवार तोच संस्कार जो काही आहे, तो संस्कार आम्ही चित्तावर करून घेण्याचा प्रयत्न साधनेच्या माध्यमातून, प्रवचनं ऐकण्याच्या माध्यमातून आम्ही करून घेतो, तेव्हा हळूहळू आमच्या अंतःकरणातलं आम्ही जे काही सुखदुःख लोकांवरती अवलंबून ठेवलेलं आहे, किंवा लोकांवरती काय ठेवलेलं आहे की यांनी मला दुःख दिलं, यांनी मला सुख दिलं, तर वास्तविक पाहता सुखदुःखाचं कोणीही त्या ठिकाणी काय नाही, तर दाता नाही आहे. रामायणामध्ये तो प्रसंग आहे, पण त्या प्रसंगामध्ये मी जाणार नाही आहे. पण नुसता उल्लेख करते की वास्तविक पाहता मनच आपलं सुखदुःखाला कारणीभूत आहे. दुसरी कोणतीही व्यक्ती जी काही आहे, ती दुसरी कोणतीही व्यक्ती आमच्या सुखदुःखाला कारणीभूत होत नाही. पण आमच्या मनाने ते घेतलेलं असल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी मग आमचं मन जे आहे, कोपी न दाता, सुखदुःखाचा दुसरा कोणीही दाता नाही, असं रामायणामध्ये एका ठिकाणी त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर लक्ष्मणाच्या तोंडी ती वाक्य आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सुखदुःख दुसऱ्यांवर अवलंबून ठेवता उपयोगाचं नाही. आपण कालसुद्धा कोणीतरी बोलता बोलता मला वाटतं म्हणालं होतं की वास्तविक मनच काय आहे, कारण बंध मोक्ष हो, मनच जे आहे तेच आमचं बंधाला किंवा मोक्षाला कारणीभूत आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो की एकच किल्ली असते, कुलपाची किल्ली एकच असते, ती उजवीकडे फिरवली की कुलूप उघडतं, आणि ती डावीकडे फिरवली, तीच किल्ली डावीकडे फिरवली की कुलूप बंद होतं. म्हणजे एकाच किल्लीने कुलूप उघडण्याचंही काम होतं आणि कुलूप बंद करण्याचंही काम होतं. अगदी त्याचप्रमाणे मन नावाची ही जी काही किल्ली आहे, ती मन नावाची किल्ली तुमचं आमचं मोक्षाचं दार उघडायलाही कारणीभूत आहे, आणि तीच किल्ली आमचं मोक्षाचं दार बंद करायला सुद्धा कारणीभूत आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. म्हणून अशा पद्धतीने हा जो काही सुखदुःखे जी आहे ती आपल्या प्रारब्धाचा तो भाग आहे. आणि म्हणून कोणावरही त्याचं दोषारोपण न करता सातत्याने ईश्वरी योजनेनुसार, माझ्या प्रारब्धानुसार काय करतो आहे भगवंत, ती सुखदुःख मला त्या ठिकाणी देतो आहे. आता हळूहळू सातत्याने असे विचार ऐकल्याचा परिणाम म्हणून, सातत्याने प्रवचनाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही हे विचार सातत्याने ऐकत राहतो, तेव्हा हळूहळू आमच्या अंतःकरणात ज्या काही घट्ट गाठी बांधलेल्या गेलेल्या आहेत, त्या गाठी हळूहळू सैल व्हायला लागतात. आणि जशा त्या सैल व्हायला लागतात, तसा आमचा ज्ञानाकडचा प्रवास जो काही आहे, तो ज्ञानाकडचा प्रवास त्या ठिकाणी खुला होत जातो. आणि म्हणून आम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं हीच सद्गुरूंची काय आहे, इच्छा आहे. आणि त्यामुळे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविणं प्रीती. आणि म्हणून त्यांना सगळ्या जीवांचा कळवळा येण्याचं कारण एकच आहे की हे अज्ञानामुळे सुखदुःखाचे हेलकावे सातत्याने खात आहे, आणि या अज्ञानातून यांनी सुटावं अशी त्यांची काय असते, इच्छा असते. आणि म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी ते त्या ठिकाणी आम्हाला तत्वमसीसारख्या महावाक्याचा उपदेश करतात, किंबहुना नाममंत्रसुद्धा ते आम्हाला देतात. तर म्हणून मग नेमकं ज्ञान म्हणजे आहे तरी काय, समर्थांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. सातत्याने साधूचा अनुग्रह होणे म्हणजे साधूने केलेला जवळजवळ तो शक्तिपात असतो.
आणि त्या शक्तिपातातून त्यांनी त्या ठिकाणी आत्मबोध जो काही आहे तो आत्मबोध आम्हाला दिलेला असतो आणि त्या आत्मबोधाच्या सातत्याने विचारात राहणं ही साधना आहे. आणि त्या विचारात राहण्याची साधना करता करता त्या ठिकाणी हळूहळू मग अशा प्रकारचा जेव्हा तत्वमसी सारख्या महावाक्याचा बोध आम्हाला सद्गुरू करतात तेव्हा तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असी म्हणजे काय, या सगळ्याचा खुलासा जो काही आहे तो खुलासा आम्हाला सद्गुरू करू न देतात. आणि अशा पद्धतीने ते खुलासा करत असताना मग त्या ठिकाणी जीव म्हणजे नेमकं काय आहे, तर जीव जो आहे वाच्यार्थाने ज्याला जीव म्हणतात त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, तो कुटस्थ चैतन्य म्हणजे लक्षार्थाने त्याला कुटस्थ चैतन्य म्हटलं जातं. तत् म्हणजे ते ब्रह्म, ते ब्रह्म म्हणजे वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्षार्थाने ब्रह्म नावाचं तत्व. आणि अशा पद्धतीने असी म्हणजे वास्तविक पाहता ते तूच आहेस, जो आपण काल थोडासा त्याचा स्पर्श केला होता. जीवो ब्रह्मैव नापरा, मुळातला जीव जो काही आहे तोच कोण आहे, तर ब्रह्मस्वरूपच आहे. अशा प्रकारचा उपदेश जो काही आहे तो सद्गुरू आपल्याला करतात. मला एक या ठिकाणी प्रसंग आठवतोय. चित्रकूट पर्वतावरती एक संत राहत होते, सद्गुरू राहत होते आणि त्यांचा शिष्य जो आहे तो दुसऱ्या गावी राहत होता. त्या शिष्याला एक दिवस अंतःकरणामध्ये म्हणजे सातत्याने बऱ्याच दिवसापासून त्याच्या अंतःकरणात ती घालमेल होतच होती. पण एक दिवस त्याला असं वाटलं की नाही, आपण आपल्या सद्गुरूंना भेटलं पाहिजे आणि सद्गुरूंकडनं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि म्हणून तो शिष्य जो काही आहे तो चित्रकूट पर्वतावर राहत असलेल्या आपल्या सद्गुरूंकडे गेला आणि सद्गुरूंना त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये जी घालमेल चाललेली होती की खरंच त्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ उत्पन्न झालेली होती आणि तळमळ उत्पन्न होऊन मी खरंच आहे तरी कोण, अशा प्रकारचा विचार त्याला सातत्याने सतावत होता. आणि म्हणून तो त्या ठिकाणी सद्गुरूंकडे गेला आणि सद्गुरूंना अशा पद्धतीचा त्यांनी प्रश्न विचारला की खरंच सद्गुरू महाराज स्वामी मला असं सांगा की माझं खरं स्वरूप आहे तरी काय. आणि त्यावेळेस मग सद्गुरूंनी त्याला सांगायला सुरुवात केली आणि सद्गुरूंनी सांगायला सुरुवात करताना त्यांनी अशा पद्धतीने आधी काही प्रश्न विचारले. त्या शिष्याला प्रश्न विचारले की मी आधी तुला काही प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नांची उत्तरं मला तू दे. आणि मग प्रश्न विचारताना त्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, मला सांग तू म्हणजे पृथ्वी आहेस का, मला सांग तू म्हणजे काय आहे, पृथ्वी आहेस का. त्यांनी म्हटलं नाही, मी काही पृथ्वी नाही. ही काय पृथ्वी, काय कशाकडे बोट दाखवतो आपण, पृथ्वी म्हटलं की लगेच जमिनीकडे बोट दाखवतो. ही काय पृथ्वी, या पृथ्वीला मी पाहतो आणि म्हणून ही पृथ्वी माझ्यापासून कशी आहे, वेगळी आहे, मी म्हणजे पृथ्वी नाही. मग म्हणे तू म्हणजे जल आहेस का, पाणी आहेस का. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी पुन्हा शिष्याने म्हटलं नाही नाही, हे काय नद्यांमध्ये वाहत असलेलं पाणी, सागरामध्ये वाहत असलेलं पाणी, पिंपामध्ये भरून ठेवलेलं पाणी, या पाण्याला मी पाहतो आणि त्यामुळे ते पाणी म्हणजे सुद्धा मी नाही. मग त्याला आणखीन विचारलं की तू म्हणजे तेज आहेस का. तो म्हणाला नाही, हे जे सगळे तेजयुक्त पदार्थ आहेत, जसं चंद्र आहे, सूर्य आहे, नक्षत्र आहे, तारे आहेत, त्याचबरोबर घरात लावलेला दिवा आहे किंवा आत्ता हे काय त्या ठिकाणी असलेले हे जे दिवे आहेत लौकिकातले दिवे, तर हे दिवे म्हणजे मी नाही. या दिव्यांना पाहणारा मी त्याच्यापासून वेगळा आहे. म्हणजे पृथ्वी म्हणजे मी नाही, जल म्हणजे मी नाही, तेज म्हणजे सुद्धा मी नाही. मग म्हणाले की वायू म्हणजे तू आहेस का. मग शिष्य म्हणाला की वायू जरी मला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नसला तरी सुद्धा आज किती थंड वारा आहे किंवा आज किती गरम वारा आहे, अशा प्रकारचा मला काय येतो, अनुभव येतो. आणि म्हणून प्रत्यक्ष जरी दिसत नसला तरी त्या थंड वारं किंवा गरम वारं असं काय मला कळतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो वारा म्हणजे सुद्धा मी नाही. किंबहुना अगदी सोसाट्याचा वारा जर का सुटला तर तो आपल्याला डोळ्यांनी पण दिसतो की आज काय सोसाट्याचं वारं सुटलंय असं आपण म्हणतो. आणि म्हणून ते वारं मला दिसतं म्हणून ते वारं सुद्धा मी नाही, तो वायुतत्व म्हणजे सुद्धा मी नाही. मग त्याला विचारलं की मग आकाश म्हणजे तू आहेस का. तो म्हणतो नाही, हे काय आकाश,
आकाश म्हणलं की आपण कुठे बोट दाखवतो? वरती बोट दाखवतो. वास्तविक पाहता आकाश सगळं दूर सर्वत्र सामावलेलं आहे. पोकळी म्हणजे आकाश. पण आकाश म्हणजे तू आहेस का असं विचारल्यावर तो त्या वरती आकाशाकडे बोट दाखवतो आणि तो म्हणतो की नाही, हे काय आकाश, मी म्हणजे आकाश नाही. मग असं जेव्हा 2-2, 3-3 वेळा विचारल्यानंतर त्या ठिकाणी मग आता त्या ठिकाणी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं म्हणजे तू नाहीस, हे आत्ता तू मला सांगितलेलं आहेस. मग आता ते म्हणतायत की आता हा तुझा जो देह आहे ना, हा देह सुद्धा पंचमहाभूतांनी तयार झालेला आहे. आणि हा देह सुद्धा पंचमहाभूतांनी तयार झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी मग तुला हे कबूल करावं लागेल की हा देह म्हणजे सुद्धा तू नाहीस. तर काय आहे हा? त्या ठिकाणी हा पंचमहाभूतांनी तयार झालेला हा देह आहे आणि पंचमहाभूत जर तू नसशील तर हा देह म्हणजे सुद्धा तू नाहीस. आपले डॉक्टर काका सुद्धा एक वाक्य नेहमी सातत्याने सांगत असतात आणि ते वाक्य म्हणजे जे जे माझं आहे ते ते मी नाही. त्या ठिकाणी ही डायरी माझी आहे म्हणजे डायरी म्हणजे मी नाही. हे चष्म्याचं घर माझं आहे म्हणजे हे चष्मा म्हणजे मी नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी मग आता ही साडी माझी आहे म्हणजे साडी म्हणजे मी, जे जे माझं आहे ते ते मी नाही. हा विचार आपण डॉक्टर काकांकडनं अनेक वेळा ऐकलेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने हळूहळू जे जे माझं आहे ते ते मी नाही. मग हा स्थूल देहाच्या संदर्भामध्ये हा देह कुणाचा आहे? हा माझा आहे. हा देह कुणाचा आहे? हा माझा आहे. मग आता देह माझा आहे तर देह म्हणजे मी नसली पाहिजे. कारण जशी मी या सगळ्या देहांना पाहते, या सगळ्या घटांना पाहते, तशाच प्रमाणे या घटाला सुद्धा मी काय करत असते? मी माझी पाहत असते. आणि म्हणून हा देह म्हणजे सुद्धा काय नाही आहे, मी नाही. ज्याप्रमाणे स्थूल देह म्हणजे मी नाही, त्याचप्रमाणे सूक्ष्म देह जो काही आहे तो सूक्ष्म देह म्हणजे सुद्धा वास्तविक पाहता माझं खरं स्वरूप नाही. आणि ते श्री गुरु त्याला त्या ठिकाणी सांगतात की आता सूक्ष्म देहाचा जर का विचार केला, स्थूल देहाचा विचार केला आणि त्याच्यानंतर सूक्ष्म देहाचा विचार करताना सुद्धा मग मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे काही सूक्ष्म देहाचे घटक आहेत, हे सूक्ष्म देहाच्या घटकांना सुद्धा माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त, माझा अहंकार अशा पद्धतीने आपण बोलत असतो. आणि मन सुद्धा कुठल्या तत्वापासून तयार झालेलं आहे तर शास्त्र आम्हाला सांगतं, ग्रंथ आम्हाला सांगतात की मन जे आहे ते वायू तत्वापासून तयार झालेलं आहे आणि शिवाय रजोगुणापासून ते तयार झालेलं आहे. मग मन जर का वायू तत्वापासून तयार झालेलं आहे आणि रजोगुणापासून तयार झालेला आहे, तू आत्ता सांगितलेलं आहेस की वायू तत्व म्हणजे तू नाही, म्हणजेच मन म्हणजे सुद्धा तू नाहीस. हे तुला काय करावं लागेल? कबूल करावं लागेल. आपल्याला काकासुद्धा सांगतात की माझं मन आज स्वस्थ आहे किंवा माझं मन आज अस्वस्थ आहे. अशा पद्धतीने आपल्याला कळतं आहे की नाही? ज्या अर्थी मी तिथे माझं मन स्वस्थ आहे असं म्हणते किंवा माझं मन आज थाऱ्यावर नाही असं सुद्धा मी म्हणते, त्या अर्थी माझं मन म्हणजे मी असणं शक्य नाही. माझी बुद्धी हल्ली काही काम करतच नाही किंवा माझ्या बुद्धीला हल्ली स्मरत नाही. त्या ठिकाणी जेव्हा माझी बुद्धी आता दोन्ही पद्धतीने विचार करून तो विचार पक्का अंतःकरणामध्ये आपल्याला बसवायचा आहे. साधुबोध झाला तो होण्यासाठी नेमकं आधी काय करावं लागणार आहे, तर अशा प्रकारचा जो विचार आहे तो साधुबोध मला होण्यासाठी, त्याचा अनुभव येण्यासाठी मला आधी मी नेमकं काय काय नाही हे ज्या ज्या पद्धतीने मला समजावून घेता येईल त्या पद्धतीने मला तो काय करून घेतला पाहिजे? विचार समजावून घेतला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा तो अंतःकरणामध्ये सातत्याने साठवला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून विचार केला तर बुद्धीसुद्धा सत्वगुणाची आहे आणि तेज तत्वाची आहे. तेज तत्व म्हणजे तू नाहीस, कारण तेज आत्ताच पंचमहाभूत मी नाही म्हटलेलं आहे आणि त्यामुळे तेज तत्व म्हणजे सुद्धा तू नाहीस.
कारण बुद्धी ही तेज तत्वाची तयार झालेली आहे आणि म्हणून बुद्धी म्हणजे सुद्धा तू असणं शक्य नाही. तेच या पद्धतीने सुद्धा विचार केला की माझी बुद्धी हल्ली काम करत नाही, माझ्या बुद्धीला हल्ली स्मरत नाही. याही पद्धतीने जरी विचार केला तर जेव्हा माझी बुद्धी असं म्हणतो तेव्हा बुद्धीसुद्धा मी नाही. माझं चित्त विचलित झालं, माझ्या चित्ताला हे पटत नाही. आता अशा पद्धतीचे आपण काय करत असतो, वाक्य उच्चारत असतो. माझ्या चित्ताला पटत नाही म्हणजे जे माझं आहे ते मी नाही. आणि म्हणून मग माझं चित्त जेव्हा म्हणतो तेव्हा चित्त म्हणजे मी असणं शक्य नाही. किंबहुना दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर चित्त जे आहे ते जडतत्वाचं आहे आणि सत्वगुणाचं तयार झालेलं आहे आणि म्हणून चित्त म्हणजे सुद्धा मी असणं शक्य नाही. अशा पद्धतीने एक 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 विचार जर का करत गेलो तर अहंकार जो आहे, माझा अहंकार काय, माझ्या अहंकाराचा फुगा फुटला किंवा माझ्या अहंकाराला ठेच लागली. काय झालं, माझ्या अहंकाराला ठेच लागली. आणि उगतच्या उगच माझं प्रवचन खूप चांगलं झालं असं म्हणून तू माझा अहंकार वाढवू नको. म्हणजे अहंकार कोणाचा आहे, माझा आहे. जे जे माझं आहे ते मी नाही. असा विचार करत करत गेलो तर तो अहंकार म्हणजे सुद्धा कोण नाही आहे तर मी नाही आहे. आणि अहंकार जर का पृथ्वी तत्वाचा आहे, पृथ्वी तत्वापासून तयार झालेला आहे, तर तो अहंकार सुद्धा पंचभौतिक आहे आणि म्हणून तो म्हणजे सुद्धा मी असणं शक्य नाही. आता असा सातत्याने जेव्हा आम्ही विचार करत राहू मग मी नेमका कोण आहे, मग मी म्हणजे प्राण आहे का, मी म्हणजे जीव आहे का, तर वास्तविक पाहता त्या ठिकाणी माझे प्राण कासावीस झाले. आता माझे प्राण कासावीस झाले म्हणजे प्राण कसे आहेत, त्या ठिकाणी वायुतत्वाचे आहेत. आणि माझे प्राण कासावीस झाले असं जेव्हा मला कळतं किंवा मी जेव्हा प्राणायामाचा विचार करते, प्राणायाम करत असते, तेव्हा प्राणायाम करत असताना मी काय करत असते, त्या ठिकाणी पूरक, रेचक आणि कुंभक, पूरक, कुंभक आणि रेचक थोडा थोडा प्राणायाम आपण सगळेजण करतो आपल्या तब्येतीसाठी. आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्राणायाम करत असताना आधी तो प्राण आत घेत असतो, पुन्हा त्या ठिकाणी तो काही काळ थांबवून ठेवत असतो आणि नंतर पुन्हा रेचक म्हणजे तो सोडत असतो. म्हणजे प्राणावरती नियंत्रण करणारा प्राण कसे आहेत, अचेतन आहेत. आणि जो नियंत्रण करतोय त्याच्यावर, घेतोय, सोडतोय, कुंभक करतोय वगैरे वगैरे, हे जे काही त्याचं करणं चाललेलं आहे हे त्या प्राणांवरती करणं चाललेलं आहे. प्राण जड आहेत कारण ते वायुतत्वाचे आहेत आणि वायुतत्व हे पंचभौतिक आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावरती त्या ठिकाणी अशा पद्धतीने प्राणायाम करणारा जो चेतन आहे तो मात्र त्याच्यापासून कसा आहे, वेगळा आहे. आणि म्हणून प्राण म्हणजे सुद्धा मी नाही. मग प्राण म्हणजे सुद्धा मी नसेल तर मग प्राण गेला तरी काही हरकत, म्हणायला काही हरकत आहे का? तुम्ही तिथून म्हणाल की खुर्चीवर बसून जो सांगतोय ना त्याचे गेले तरी काही हरकत नाही, पण आमचे जाता मात्र उपयोगाचे नाही. सातत्याने वास्तविक पाहता कुठपर्यंत विचार सद्गुरू आम्हाला देतात की हे प्राण म्हणजे वास्तविक पाहता तू नाही आहेस, किंबहुना जीव म्हणजे सुद्धा तू नाही आहेस. अशा माझा जीव घाबरा गुबरा झाला, माझे प्राण कासावीस झाले किंवा माझा जीव घाबरा गुबरा झाला. आता अशा पद्धतीने किंवा अत्यंत एखादी उद्वेग आलेली व्यक्ती जी काही असते ती व्यक्तीसुद्धा कशा पद्धतीने म्हणते, एकदाचे तू माझे प्राण घेऊन टाक म्हणजे तूही सुटशील आणि मीही सुटेल. आता एकदाचे तू माझे प्राण घेऊन टाक, तूही सुटशील आणि मीही सुटेन म्हणजे सुटणारा त्या प्राणांपेक्षा कोणीतरी काय आहे, वेगळाच आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की वास्तविक पाहता प्राण बोध जे काही सद्गुरू तुम्हा आम्हाला करताहेत त्या अशा पद्धतीने बोध करताहेत की वास्तविक प्राण हे देखील माझं खरं स्वरूप नाही. आणि जीव जे काही आहे घाबरा घुबरा झाला, कोणाचा जीव, माझा जीव. कोणाला कळलं हे पुन्हा, घाबरा घुबरा झाला
हा जीव घाबरा घुबरा हे कळलेलं आहे की नाही? आणि कळलेलं कोणाच्या सत्तेवरती आहे? ती सत्ता कायम आहे. पण आत्ता जीव घाबरा घुबरा झाला, मघाशी तो घाबरा घुबरा झालेला नव्हता. म्हणजे कधीतरी तो घाबरा घुबरा होतो आणि कधीतरी तो स्वस्थ असतो. जे कधीतरी अशा पद्धतीने काय होतं ते मी असणं शक्य नाही. मी जे काही आहे तो त्या ठिकाणी. म्हणून अशा पद्धतीने जेव्हा मी एक आरती आहे गोंंदवलेकर महाराजांच्या संदर्भात कुर्तकोटींनी, डॉक्टर कुर्तकोटींनी रचलेली एक आरती आहे. त्या आरतीमध्ये ते असं म्हणतात, मी जीव हा भ्रमद्वैत पसारा, वारुनी दिधला अद्वैत सारा. काय केलंस गुरुराया तू? त्या ठिकाणी त्या गुरुरायाची ती आरती आहे आणि ती आरती करत असताना त्या ठिकाणी ते म्हणतायत, ते रचल्या गेली तेव्हा मी जीव हा भ्रम, मी जीव आहे हा सुद्धा माझा काय होता? भ्रमच होता. तो तू वारुनी दिधला अद्वैत सारा. तू मला काय केलंस? तर अद्वैतावर तू मला आरूढ केलंस आणि माझा मी जीव आहे हा सुद्धा माझा भ्रम तू काढून टाकलास. सांगण्याचं तात्पर्य साधुबोध कुठपर्यंत सद्गुरू जे काही आहे ते आम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सातत्याने बोध करत राहतात. आणि बोध करत असतानाच मग ही तो बोध जो काही आहे तो साधुबोध झाला, तो नुरोनिया ठेला. आणि याच्यावर चिंतन करता करता सातत्याने, म्हणून आपले डॉक्टर काका सुद्धा आपल्याला सांगत असतात की एक जे काही आहे ते पंच ज्ञानेंद्रियांना होणारं ज्ञान असतं आणि एक कायमस्वरूपी असलेलं ज्ञानरूप आत्मा ज्याच्या सत्तेवर ते ज्ञान होत असतं, तो कायमस्वरूपी असलेला ज्ञानरूप असलेला आत्मा त्या ठिकाणी तो असतो. आता जेव्हा जेव्हा मला मग ज्ञान होतं तेव्हा तेव्हा मला कदाचित केव्हा तरी शब्दाचं ज्ञान होतं. अमुक एक व्यक्ती माझ्याशी काय कठोर बोलली, हेही ज्ञानच आहे. आणि अमुक एक व्यक्ती माझ्याशी खूप चांगलं बोलली, खूप प्रेमळपणाने बोलली, हे सुद्धा काय आहे? ज्ञानच आहे. पण ते कोणाच्या सत्तेवर होत आहे ते ज्ञान? हे जे काही शब्दाच्या माध्यमातून होणारं ज्ञान आहे, हे ज्ञान मला त्या ठिकाणी आत्मसत्तेच्या सत्तेवरती त्या ठिकाणी काय होत आहे? ते ज्ञान होत आहे. म्हणजे होणारं ज्ञान सातत्याने बदलत राहतं, पण असणारं ज्ञान जे आहे ते मात्र कायमस्वरूपी असतं आणि असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा मला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं, मग ते शब्दाच्या माध्यमातून असेल, ते चवीच्या माध्यमातून असेल, ते त्या ठिकाणी डोळ्याच्या माध्यमातून रूप पाहते, कधी उकिरडा पाहते, कधी बगीचाही पाहते. आता दोन्ही मला दिसतं, उकिरडाही दिसतो आणि बगीचाही दिसतो. पण मला त्या उकिरड्यामध्येही प्रवाहित व्हायचं नाही आहे आणि त्या बगीच्याच्या विचारातही मला प्रवाहित व्हायचं नाही आहे. पण ज्याच्या सत्तेवरती तो उकिरडा दिसतो, साधारणतः तुमचं आमचं सामान्यतः काय होतं? उकिरडा दिसला की आपण मनातल्या मनात म्हणायला लागतो, फिरायला जातो आपण, उकिरडं दे. काय लोकांना काही सुद्धा कळत नाही. कितीही कोणत्याही पक्षाला निवडून द्या, उकिरडे काही संपत नाही. चालले मी उकिरड्याच्या प्रवाहात वाहत चालले. आणि त्यावेळेस जर का मला तिथेच ते थोपवता आलं आणि थोपवून ज्याच्या सत्तेवरती मला उकिरडा दिसलेला आहे ती सत्ता कायमस्वरूपी आहे. दिसणारं दृश्य जे काही आहे ते मात्र कधीतरी हेही दिसणार आहे आणि कधीतरी तेही दिसणार आहे. अशा पद्धतीने जर का मला ते कळलं आणि ते कळून मी आत असलेल्याच आत्मानुसंधानात राहण्याचा सातत्याने जेव्हा प्रयत्न करायचा काय करते? साधना करते. त्यावेळेस हळूहळू तो विचार माझ्या अंतःकरणात पूर्णपणे ठसायला लागतो. म्हणजे शब्दाच्या माध्यमातून मला ज्ञान होतं, रूपाच्या माध्यमातून मला ज्ञान होतं, त्याचबरोबर चवीच्या माध्यमातून मला ज्ञान होतं, काय स्पर्शाच्या माध्यमातून मला ज्ञान होतं. म्हणजे थोडक्यात पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मला जे काही ज्ञान होतं ते ज्ञान सातत्याने बदलणारं असतं. पण ज्याच्या सत्तेवर मात्र ते होतं ते मात्र कायमस्वरूपी असतं. आणि म्हणून आणि ते कायमस्वरूपी असलेली ती आत्मसत्ता जी काही आहे ते माझं खरं स्वरूप आहे. कारण मला आमच्या श्रीगुरूंनी सांगितलेलं आहे, सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, तत्वमसी. म्हणजेच काय?
तेच ब्रह्म तू आहेस. सोहम अशा प्रकारची साधना जी काही आहे ती साधना तुम्हा आम्हाला दिलेली असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी मग त्या होणाऱ्या ज्ञानाच्या प्रवाहात आणि म्हणूनच त्याला केनोपनिषदाने म्हटलं प्रतिबोधम विदितम मतम अमृतत्वम विंदते. खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने होणारा सातत्याने बाहेरून होणारं जे ज्ञान आहे ते बाहेरून होणारं ज्ञान हे सातत्याने बदलणार आहे, पण ज्याच्या सत्तेवरती ते ज्ञान होत आहे ती सत्ता मात्र कायमस्वरूपी माझ्या अंतःकरणामध्ये आहे आणि म्हणून आणि ते तत्व मी आहे अशा पद्धतीने मला सद्गुरूंनी काय केलेलं आहे, बोध केलेला आहे. आणि असा बोध जेव्हा केवळ परोक्ष ज्ञानापुरताच मर्यादित न राहता जेव्हा तो अपरोक्ष ज्ञानाने म्हणजेच त्याच्या अनुभवाने जेव्हा काय होऊन जातो, दृढ अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष अशा पद्धतीचा तो होऊन जातो, तेव्हाच त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. आणि म्हणून अशा पद्धतीने आणि त्यालाच नाथ महाराजांनी सोप्या शब्दामध्ये सांगितलं, मी तूपणाची झाली बोळवणं एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मी आणि तू हे जे काही द्वैत आहे हे द्वैत संपून गेलं आणि काय राहिलं फक्त तिथे त्या एका जनार्दनी श्री गुरु दत्त या. आणि म्हणून हा ठाईचं आणि हे ज्ञान कोणामुळे होत आहे, हा अनुभव कोणामुळे येणार आहे, तर तो अनुभव सद्गुरूंच्या कृपेने तुम्हाला आम्हाला होणार आहे. आणि म्हणून म्हणत आहेत साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. मुरोनिया ठेला सातत्याने तो मुरला पाहिजे. ते अनुभवाचं ज्ञान असलं पाहिजे, ते केवळ शाब्दिक ज्ञान असता उपयोगाचं नाही. आणि ते जेव्हा मूर्त सातत्याने जेव्हा कोणतीही गोष्ट मुरली की छान लागते, आम्हाला अनुभव आहे. लोणचं ताजं ताजं टाकलेलं असं ते मुरलं की छान लागतं. त्याचबरोबर भात झालेला असतो पण तो मुरला पाहिजे, वाफ जिरली पाहिजे आणि वाफ जिरल्यावरती तो खाण्याला स्वादिष्ट लागतो. आणि तसंच जर का गडबडीने ती वाफ काढून टाकली आणि भात वाढला तर तो कसा लागतो आपल्याला, तो स्वादिष्ट लागत नाही, कारण तो मुरलेला नाही, तर वाफ जिरलेली नाही. अगदी त्याचप्रमाणे इथे ते म्हणतायत की अशा पद्धतीने साधुबोध झाला तो त्या ठिकाणी मग मुरला पाहिजे. आणि जेव्हा तो मुरतो तेव्हा खऱ्या अर्थाने नुरोनिया ठेला. आता त्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा एक दृष्टांत जो काही आहे तो दृष्टांत तुम्हा आम्हाला दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी तो दृष्टांत जो दिला, माऊलींनी कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसी. जसं कापूर जो असतो तो कापूर आपण लावतो, त्याला जेव्हा अग्नी लावला जातो तेव्हा तो कापूर काय होतो तर पेटतो. आणि कापूर पेटल्यानंतर म्हणजे अग्नी आणि कापूर या दोन्हींची जेव्हा काय होते ते एकमेकांशी ते जेव्हा संलग्न होतात, अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी ते म्हणतात की कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती. काही काळ काही क्षणापर्यंत तो काय राहतो, ती ज्योत आपल्याला दिसते, पण कालांतराने तो कापूरही संपतो आणि ती ज्योतही संपते. त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे तर त्यालाच त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने नुरोनिया ठेला. म्हणजे आता त्याचा तो ब्रह्मरूप झालेला आहे आणि इतका तो ब्रह्मरूप झाला की आता त्याला मी देह आहे हे तर नाहीच नाही, पण मी आत्मा आहे ही आठवण सुद्धा त्याला करून घ्यावी लागत नाही. तुम्हा आम्हाला काय करावी लागते, सातत्याने ती आठवण करावी लागते, ते घोकावं लागतं की मी देह नसून मी कोण आहे, मी आत्मा आहे, मी देह नसून मी कोण, मी आत्मा आहे. अशा पद्धतीने हे आम्हाला घोकावं लागतं. पण सिद्ध जो काही आहे, जो त्या ठिकाणी अशा प्रकारचा ज्ञानपुरुष जो आहे तर त्याला ते घोकावं लागणं, त्याला ते अंगवळणी पडलेलं आहे. म्हणजे इतकं अंगवळणी पडलेलं आहे की आता त्याला त्याचं स्मरण करण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे तर तो नुरोनिया ठेला. जशी कापूरही संपतं पण साधकाचा अंतःकरण त्या ज्ञानाग्नी म्हणजे सद्गुरूंच्या बोधाचा अग्नी जो काही आहे तो कोणाच्या अंतःकरणाला लागायला पाहिजे, साधकाच्या अंतःकरणाला.
मग ते अंतःकरण कसं पाहिजे? कापरासारखं अत्यंत निर्मळ आणि शुद्ध पाहिजे. जेव्हा ते कापरासारखं अत्यंत निर्मळ आणि शुद्ध होईल अंतःकरण, आणि ते कशाने शुद्ध होणार आहे? आपण सातत्याने काकांच्या तोंडून ऐकत आलेलो आहोत की काय तर निष्काम उपासना आणि निष्काम कर्म याने काय होणार आहे? अंतःकरण हळूहळू आपलं शुद्ध होणार आहे. आणि असं शुद्ध अंतःकरण ज्याचं झालेलं आहे, कापरासारखं झालेलं आहे, निर्मळ झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे, अशाच याला त्या बोधाचा काय होतो? मग उपयोग होतो. आणि त्या ठिकाणी म्हणून त्यांनी म्हटलं की कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. आता अहम ब्रह्मास्मी हे घोकण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही. आम्हाला मी देह आहे असं घोकावं लागतंय का? आम्हाला मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे असं आम्हाला काही करावं इतकं सहज झालेलं आहे ते मी देह आहे ही भावना तुमच्या आमच्या अंतःकरणातली, की ते आम्हाला घोकावं लागत नाही. अगदी त्याप्रमाणे मी आत्मस्वरूप आहे हे त्यांना काय झालेलं असतं? त्या ठिकाणी साधू जो काही आहे तर तो त्याला ते अत्यंत अंगवळी नव्हे, तो काये सकट ब्रह्मरूप झालेला असतो. आणि काये सकट ब्रह्मरूप झाल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी मग त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे कापुराची वाती लावावी आणि त्याची ज्योत ते दोन्हीही नष्ट व्हावं, अगदी त्याचप्रमाणे या साधूच्या उपदेशामुळे मग तो काय होतो? तर मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला. मोक्षाच्या कशावरती येतो तो? तर मोक्षाच्या स्थितीला जवळजवळ तो आलेला आहे. मग आता मोक्ष म्हणजे काय? काल आपण पाहिलं, कोणी सांगितलं? कौलवकर सरांनी सांगितलं. मोक्ष याचा अर्थ सुटका. कशा कशातून सुटका आम्हाला हवी आहे? आम्ही कशा कशाने बांधल्या गेलेलो आहोत? त्रिगुणांनी आम्ही बांधल्या गेलेलो आहोत, द्वंद्वांनी आम्ही बांधल्या गेलेलो आहोत, विषयाच्या बंधनांनी आम्ही बांधल्या गेलेलो आहोत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही काय झालेलो आहोत? बांधल्या गेलेलो आहेत. आणि आता हे बांधल्या गेलेलं जर का सुटायचं असेल, बरं हे बंधन तरी कसं आहे? कालचा प्रवचन आठवत असेल सगळ्यांना की हे बंधनसुद्धा कसं आहे? त्या गाढवाची गोष्ट जी कौलवकर सरांनी सांगितली होती, आणि तेणे मुक्तिचारी साधी येला, मुक्ती आणि मोक्ष या संदर्भातला तो विचार होता. आणि त्या विचारामध्ये त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे त्या गाढवांना कल्पनेनीच काय केलेलं आहे? बांधलेलं आहे, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही सुद्धा कल्पनेनी बांधल्या गेलेलो आहोत. आणि त्या कल्पनेनी बांधल्या गेल्यामुळे मग कल्पनाच आम्हाला काय करते? कल्पनेनीच जसं त्याचं त्या गाढवाचं बंधन सोडवलं, म्हणजे नुसती ॲक्शन केली, सोडण्याची ॲक्शन, दोर सोडण्याची ॲक्शन केली, खरं तो बांधलाही गेला नव्हता आणि म्हणून त्याला सोडण्याची सुद्धा आवश्यकता नव्हती. काय तुकाराम महाराज काय म्हणाले की मूळचा काय होता तू? त्या ठिकाणी मुक्त असतानाच काय केलंस? त्या माझे माझे असं काय केलेलं आहेस? तर माझं माझं असं त्या मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मी आणि माझेपणाच्या आसक्तीमध्ये आम्ही बांधल्या गेलेलो आहे. आणि ह्या आसक्ती जेव्हा मी आणि माझेपणाची सुटून जाईल तेव्हा काय होईल? तो जीव जो आहे तो मोक्ष रेखे आला. कशाच्या रेषेवरती आलेला आहे? तर जवळजवळ आता तो मोक्ष रेखेवरती आलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यालाच खऱ्या अर्थाने भाग्य निवटला असं म्हटलं. तोच खरा भाग्यवान आहे. आम्ही भाग्यवंताची आमची जी काही त्या ठिकाणी काय असते व्याख्या जी असते की सगळं काही ऑलवेल आहे, मग आम्ही काय कसे आहोत? भाग्यवंत आहोत. पण खऱ्या अर्थाने संतांनी भाग्यवान कोणाला म्हटलेलं आहे? ज्यांना सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे, सद्गुरूंचा बोध ज्यांना मिळालेला आहे आणि त्या बोधाच्या चिंतनामध्ये सातत्याने तो साधक राहण्याचा प्रयत्न करतो आहे, तोच खरा काय आहे? तर मोक्षरेखे आला. आणि तोच खरा भाग्यवान म्हटला पाहिजे. आणि म्हणून साधूंचा अंकिला हरिभक्त. आणि आता साधूंच्या उपदेशाप्रमाणे सातत्याने तू काय करतो आहे? तर आपली साधना करतो आहे. आणि हरिभक्त होण्याच्या, हरिभक्त याचा अर्थ हरीपासून जो विभक्त नाही तो भक्त,
समर्थांची व्याख्या आहे, जो विभक्त नाही तो भक्त, जो हरीशी अशा पद्धतीने एकरूप झालेला आहे तोच खरा काय झालेला आहे, भक्त झालेला आहे. आणि म्हणून पुढे अशा पद्धतीने माझी वेळ संपत आल्यामुळे मी आता अगदी थोडक्यामध्ये या चरणांचं काय करते आहे तर थोडक्यात स्पष्टीकरण करते आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. आता इथे नाममहिमा गायल्याचा परिणाम म्हणून नाम घेता घेता कशा पद्धतीने त्या ठिकाणी साधकाची अवस्था होते, तो मोक्ष रेषेवर आला. म्हणजे नाम इतकं त्याचं त्या ठिकाणी, जसं मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं की त्या त्रिगुण आसारमध्ये की त्या ठिकाणी तो शेवटचं चरण जे होतं ते ध्यानी मनी कोण आहे, रामकृष्ण हरी, असं ज्ञानदेवांनी म्हटलं की ज्याच्या अंतःकरणामध्ये सातत्याने ध्यानामध्ये मनामध्ये सतत अखंड कोण आहे तर फक्त पांडुरंग आहे. असा हळूहळू जो साधक आहे तो सिद्ध मार्ग यांनी जाता जाता मग त्याला नेमकं ते काय होऊन जातं तर आत्मज्ञान सद्गुरूंच्या कृपेमुळे ते त्याला प्राप्त होतं. आणि सद्गुरूंच्या कृपेमुळे ते प्राप्त झाल्याचा परिणाम म्हणजे नाम घेता घेता, काल आपण 3 प्रकारच्या त्रिपुटी महाराजांनी सांगितल्या, कोणकोणत्या होत्या त्या सगळ्यांना माहिती आहे. ध्यान, ध्याता आणि ध्येय. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. आता आणि नंतर 3री त्रिपुटी सांगितली होती, माला, मंत्र आणि मूर्ती. या काय सांगितल्या, 3 त्रिपुटी झाल्या. आता आपण एका आणखीन त्रिपुटीचा विचार करूया. नामधारक, नाम आणि नामी, ही काय आहे, त्रिपुटी आहे. एक नामधारक आहे, कारण हरिपाठाचा विचार आहे ना. हरिपाठामध्ये माऊलींनी अशा पद्धतीने नाम घेणाऱ्याला मोक्षरेखेला कशा पद्धतीने तो जातो हळूहळू, या संदर्भात माऊली त्या ठिकाणी हरिपाठामध्ये वारंवार बोलतायत. म्हणून नामधारक जो आहे तो नाम घेता घेता, ज्याचं नाम घेतोय तो म्हणजे एक नामधारक झाला, ज्याचं नाम घेतोय, समजा श्रीराम जयराम जय जयराम आहे किंवा रामकृष्ण हरी आहे. आता हे काय आहे, हा मंत्र आहे, हा नाम आहे. आणि म्हणून हा जो नामधारक नाम घेता घेता नामीशी म्हणजे त्या राम मंत्राचा जो नामी आहे म्हणजे तोच कोण, आत्मा जो काही आहे त्याच्याशी जेव्हा एक रूप होऊन जातो, त्या नामीशी म्हणजे जीव भाव त्याचा नाम घेणाऱ्याचा गळून पडतो आणि त्या ठिकाणी तो आत्मस्वरूपाशी म्हणजेच नामीशी. म्हणून नाम आणि नामी याच्यामध्ये भेद नाही, हे जे काही सांगितलेलं आहे तेच या ठिकाणी म्हणत आहे की ज्ञानदेव महाराज स्वतःचा अनुभव ग्रंथित करताना म्हणतात की मी असं ते नाम घेतलं, त्या नाम घेतल्याचा परिणाम म्हणून मी नामीशी एकरूप झालो. आणि नामीशी एकरूप झाल्याचा परिणाम असा झाला की ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, सातत्याने मला काय काय त्या ठिकाणी तीच गोडी निर्माण झाली. या संतांच्या संगतीची गोडी माझ्या अंतःकरणात निर्माण झाली आणि त्याचा परिणाम असा झाला, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. आतही मला तोच दिसतो आणि जनी वनी सुद्धा मला कोण, तोच दिसतो आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, ज्ञानदेव महाराजांनी स्वतःचा अनुभव या ठिकाणी आणि अशा पद्धतीने जेव्हा हळूहळू का होईना नाम घेता घेता जीव जो काही आहे तो नामीशी जेव्हा एकरूप होऊन जातो, म्हणजे नाम घेणारा मी जो काही आहे तो जेव्हा गळून पडतो आणि नाम घेणारा जेव्हा गळून पडतो म्हणजेच तो जीव जो काही आहे त्याचा जीवभाव गळून पडतो आणि त्यामुळे नामही सुटतं आणि राहतं काय, फक्त एक आत्मा नावाचं तत्व राहतं आणि त्या आत्मा नावाच्या तत्वाशी तो एकरूप झालेला असतो. म्हणून माळ गळून पडणे असा काय केलेला आहे, शब्दप्रयोग केलेला आहे की ही अत्यंत उच्च दर्जाची स्थिती आहे. आणि ही उच्च, तुम्ही काय म्हणता हो, आमची तर खूपदा गळून पडते, पण आपली गळून पडते म्हणजे ती नको ती आपल्याकडे येते आणि त्यामुळे आमची गळून पडते. सांगण्याचं तात्पर्य जनी वनी दिसे आत्मतत्वी असं जेव्हा त्या ठिकाणी ज्ञानदेव महाराज म्हणतायत तर त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्यांना सर्व दूर सर्व ठिकाणी सर्वत्र समप्रमाणात असलेला जो परमात्मा जो आहे,
ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे तेच सगळ्या ठिकाणी त्यांना दिसत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची असं तुकाराम महाराज सुद्धा त्या ठिकाणी म्हणत आहेत. आणि अशा प्रकारची अवस्था तुम्हा आम्हाला येऊ इतक्या तत्परतेने इतक्या तळमळीने सातत्याने आम्ही जर का नाम घेतलं आणि हा जो काही विचार हरिपाठामध्ये वेगवेगळ्या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हा आम्हाला दिलेला आहे तो सुद्धा जर का समजावून घेण्याचा हळूहळू आम्ही प्रयत्न केला तर निश्चितपणे आमचे सद्गुरूंच्या कृपेने तुम्हा आम्हाला सुद्धा परमात्म प्राप्ती जी काही आहे ती आम्हाला होऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी काल जसं म्हटलं की एक उपासनेचा भाग हरिपाठ म्हणून आणि एक अभ्यासाचा भाग म्हणून जेव्हा स्वीकारला जातो तेव्हा ते तत्व जे काही आहे ते समजून घेण्याच्या दृष्टीने त्याच्यावरती चिंतन त्याच्यावरती अभ्यास सातत्याने आम्हाला करावा लागतो. आणि करता करताच मग हळूहळू आपण त्या स्थितीला जाऊन पोचावं अशी संतांची आमच्याकडनं काय आहे अपेक्षा आहे. आणि ती संतांच्याच कृपेने पूर्ण होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आपण तर आपली साधना करायचीच आहे पण साधना तेव्हाच फळाला जाईल की जेव्हा त्यांची 1% असलेली कृपा आमच्यावरती होईल. कारण डॉक्टर काका सातत्याने म्हणतात 99% साधना तुम्हाला करायची आहे, फक्त 1% सद्गुरूंच्या हातामध्ये आहे आणि तो 1% तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावा अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. झालेलं चिंतन त्यांच्याच चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. पुंडलिक वरदा हा